सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स हे बघ निहार, लॅपटॉप काही बाहेर झाडाला लागलेले नसतात. ते काही नाही, मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. माझे बाबा इथे लातूर मध्ये गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवतात. हां, पण या वर्षी त्यांनी वह्या आणि पुस्तकांसोबतच 50 लॅपटॉप सुद्धा वाटायचं ठरवलंय माझ्या हस्ते. हा रेणुका बोल. हाय नीरव, कसा आहेस? मी मजेत, तू बोल. आणि आज भाऊबीज आहे म्हणून तू मला फोन नाही केलास ना? नाही नाही, अरे इथे खूप बोर होते म्हणून फोन केला खरं तर. हा अगं 3 दिवस नाही झाले तुला जाऊन आणि लगेच बोर पण झालीस. हो ना रे, म्हणजे घरी कोणीच नाहीये ना. माझी आत्या आली होती भाऊबीजेसाठी पण ती लगेचच गेली. आणि बाबा तर काय दुकानाच्या कामात बिझी असतात. मग एक काम कर ना, तू पण त्यांना मदत करायला जा. अरे मी म्हंटल त्यांना की मी येते सोबत, पण ते ऐकतच नाहीत. त्यांचं आपलं छान खा आराम कर, छान खा आराम कर असं चालू असतं. आणि स्वतः मात्र बसतात दिवसभर दुकानात काम करत. अगं रेणुका, पण ते तुझ्यासाठीच करतायत ना. हो अरे, पण त्यांच्यामुळे मी इथे एकटी पडते त्याचं काय? मला इथे करायला दिवसभर काहीच नसतं. रेणुका शांत हो बघू. हे बघ रेणुका, एक गोष्ट ना लक्षात घे. हे बघ, तू तिथे असताना सुद्धा जर त्यांना काम करावं लागतंय याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नसेल ना. आणि जसं तू एकटी राहून कंटाळत असशील तसे ते सुद्धा काम करून कंटाळत असतील, दमत असतील. बस फरक एवढाच आहे की तुला एकटं वाटलं तर तू कुणालाही फोन करून सांगू शकतेस. पण बाबांचं काय? बाबा काम करून कंटाळले, दमले तर ते कुणाला सांगणार आहेत? सो रेणुका, खरं सांगायचं ना तर तू एकटी पडली नाहीयेस, तुझे बाबा एकटे पडले. हो रे नीरव, असा विचार मी कधी केलाच नव्हता. अगं मग आता कर. हे बघ रेणुका, बाबांवर वैतागण्यापेक्षा ना ते जेवढ्या वेळ घरी आहेत ना तेवढ्या वेळ त्यांच्याशी बोल, गप्पा टाक, धमाल कर एकदम. चालेल. अरे पण नीरव, मी तिकडे आल्यावर बाबा इकडे पुन्हा एकटे पडतील त्याचं काय? मग माझ्यासाठी काही भाऊबीज आणलीये की नाही, का नुसतं ओवाळून घेतलंस? अगं आतापर्यंत कधी मिस झालंय का आपल्याकडून? आणि यावेळेस तर एकदम स्पेशल भाऊबीज आणलीये तुझ्यासाठी. मागच्या वर्षी सुद्धा तू हेच म्हणाला होतास. आणि मग त्या महिला बचत गटाच्या अध्यक्षपदाचं मला लेटर आणून दिलं होतंस. दादा या वर्षी असं चालणार नाही. तुला माहितीये ना दादा मला किती शिकायचंय. होय होय. अगं तसं नाहीये, तुझ्या आवडीचंच गिफ्ट आणलंय मी. एक मिनिट. हे बघ.
दे ना. ओळख पाहू काय याच्यात. नाही बाबा सांगायला देत नाही पटकन. राजकुमार दे की. बरं घे. हा कॅमेरा. हो, आणि तो पण भारीतला. आता पाहिजे तेवढे फोटो काढ परी. आणि ते कॉलेजातलं बेस्ट किक कॉम्पिटिशन आहे ना, त्याच्यात पहिला नंबर काढ. बेस्ट किक नाही, क्लिक क्लिक. हा तेच ते बेस्ट क्लिक कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर काढ. एक मिनिट, तुला कसं कळलं? कसं कळलं? राजकुमार प्रतापराव देशमुख म्हणतात आपल्याला. जर्मनीत राहून परभणीतला पाऊस मोजतो आपण. दादा तू डायलॉग बाजी नंतर कर, मला सांग ना ते तुला कसं कळलं? अगं परी, मला आणखी बरंच काही माहितीये तुझ्याबद्दल. बरंच कळलंय म्हणजे काय? दादा मला सांग ना, तुला तुला काय सांगितलंय? तुला कसं कळलं? कसं कळलं? ओ पाहुणे, या की. अरे नीरव, कुठे आहेस तू? किती वेळ वाट बघायची? अरे कधीपासून थांबलोय माहितीये मी तुला. इथे उन्हात उभं राहून राहून माझा अनारशासारखा गोरा चेहरा चकलीसारखा ना असं करपत चाललाय. लवकर ये. हा काय भाऊ ओळखला? अरे पांडेजी, बस काय. हा एक वेळ सलमानला ओळख नाही दाखवणार आपण, पण तुमच्या सारख्या त्याच्या फॅनला विसरून चालणार आहे काय? नाही ना. मग बाकी कशी चालली आहे दिवाळी? गावाला वगैरे गेला की नाही? अरे गावला कसा जाणार, बहुत दूर आहे आमच्या गाव. आता जर तू गावी जात नाहीस तर मग दिवाळी कोणावर सेलिब्रेट करतो? प्रिन्सिपल सोबत? प्रिन्सिपल? अरे प्रिन्सिपल कसला दिवाळी मनवता आहे, त्याच्या तो फॅमिली पण त्याला दिवाळी मध्ये भेटायला येत नाही आहे. का? कुठे असते त्याची फॅमिली? काय माहित नाही आहे, पण त्यांच्या एक वाईफ आहे. तो दिवाळीच्या एक दिवसच्या आधी येतो आहे, पण शाम तक झगडा करून परत जातो आहे. का बोलतो? त्याची फॅमिली पण त्याला एक दिवसात वैतागते? अरे सगळा जमाना त्यांना वैतागतो आहे. आता आम्हालाच बघा, वर्षभर इथे चौकीदारी करतो आहे, ना दिवाळीची सुट्टी ना बोनस. काय पांडेजी, या तुम्हाला कशाला पाहिजे बोनस? अरे हॉस्टेलच्या बातम्या प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहोचवता, त्याचा मिळत असेल ना ओव्हर टाइम तुम्हाला ऑलरेडी. तो आमचं काम आहे, पण दिवाळी तो दिवाळी आहे ना. हे मात्र बरोबर, दिवाळी तो दिवाळी आहे. पटला ना? तो तुम्हीच देऊन टाका. काय सुट्टी? सुट्टी नाही, दिवाळी दिवाळी. दिवाळी. हा पांडेजी, दिवाळी. अच्छा अच्छा, काय देऊ आता? हा हे घ्या. ह्याच्या काय करू? ह्याच्या का नाही करायचा, हा घ्यायचा, प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन बाहेर लावायचा आणि दिवाळी सेलिब्रेट करायचा. हा सॉरी यार, मला लेट झाला. सॉरी. अरे किती वेळ रे? अरे चल बस जाऊया. अरे पण जायचं कुठे? आई आता त्याला दिवाळी दिलीये. काय? हे काय? आता तुला दिवाळीचं सरप्राईज देतो, बस पटकन. अरे काय खातच नाहीये हा. अरे चकली खा की. बालुशाही घे. अरे ते शंकरपाई पण आहे. अरे ती करंजी आहे. असं काय करतोय तू? अरे तो पेढा खा की. नाही नको, बस झालं इतक्यात? आता तो नाही म्हणतोय तर जाऊ दे ना. तू तरी कशाला जबरदस्ती करतोय? असं कसं जाऊ द्यायचं? अगं पाहुणा आहे तो आपला, त्याच्यामुळे सगळं कळलंय आम्हाला. काय काय कळलंय? तेच जे तू इतके दिवस आमच्यापासून लपून ठेवलंयस ते. परी का लपून ठेवलंस तू आमच्यापासून? दादा ते मी. अरे काय ते? हा एवढी मोठी गोष्ट अशी लपवून ठेवतात का? ह्याच्याकडून कळली आम्हाला.
म्हणजे बरं झालं याच्याकडनं कळली, नाहीतर आम्हाला कळलंच नसतं की तुझ्या बाबतीत तिथे काय घडलंय ते. सावकाश, सरबत घे. पण दादा. पण काय दादा? हा, अगं इतके फोन करायचो तुला, पण तू एकदा पण सांगितलं नाही आपल्याला. आपल्याला आधीच सांगितलं असतं तर इथे काहीतरी जुळून आणलं असतं ना मी. सत्कार वगैरे. सत्कार? हा मग, आपली बहीण वर्गात प्रेझेंटेशन मध्ये पहिली आली आहे म्हटल्यावर तिचा जंगी सत्कार व्हायला नको का काय? सत्कार. अच्छा, ते कळलंय होय. ते कळलं म्हणजे आणखी काय कळायला हवं होतं? हा काय रे? नाही नाही दादा, म्हणजे मला म्हणायचंय की तिकडे मुंबईला अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, कॉम्पिटिशन्स वगैरे. ही तर साधी वर्गातली कॉम्पिटिशन होती. परी, निवडणूक पंचायतीची असो किंवा बचत गटाची, पॅनल नेहमी आपलाच पहिला आला पाहिजे काय? हो. तेही आहेच म्हणा, पण आता कॉम्पिटिशन म्हणली की थोडस 19-20 तर होणारच. अगं आपण असल्यावर काय 19-20 होणार आहे? तू फक्त लक्षात ठेव, आपल्याला पहिला कॉल करायचा. म्हणजे आता तू पहिली आलीस ना की पहिला कॉल मला करायचा काय? नाही म्हणजे हा आहेच मला सांगायला. आहेस ना रे? हा काय? हा सावकाश. येतो मी. अरे थांब की. नाही, उशीर होतोय. अरे थांब ना, असं काय करतोयस? नाही जावं लागेल. अरे कशाला जातोय? अरे आता आलायस तर जेवणच जा की. नाही नको, घरी आई बाबा वाट बघतायत जेवायला. हा, ही बाबा वाट बघतायत, मग जायलाच पाहिजे. जा जा जा. हे पण लक्षात ठेव, अदनं मधनं येत जा घरी. आपलंच घर समजायचं. काय परी? येतो दादा. हा ये. दादा येतो. हा ये की. हात. ये ये. पोरग्याला संस्कारी आहे नाही? माहितीये मला त्याचे संस्कार. काय? काय नाही, चल ना जाऊ, भूक लागली खूप. चल जेवायला, चल चल चल, मी वाढते तुला. चल चल चल, खाली फटाके येतात. सरप्राईज. अरे मनवा, हाय. खरंच भारी सरप्राईज आहे यार. मग भाई. आणि मनवा, तुला फराळ करता येतो? अरे फराळ येता? माझ्यापेक्षा बेस करता. माका आधी माहिती असताना तर फराळाचे 2-4 ऑर्डरी आधीच घेऊन ठेवलंस. काय बोलते आजी? पुढच्या दिवस आपण फराळाचं दुकान टाकतो ना, मग तुम्ही दोघी करत बसा तिकडे फराळ. हा कशात? एक दुकान असा मा, त्याच्यावर आधी बूट टेकव, मग दुसरा दुकान थाटूया. आधी लगीन करून संसार थाट. या म्हातारीक मदतीसाठी एक कोणतरी गावात तरी हाताखाली. काय गो मनवा, बरोबर बोलतोय मा? अगदी बरोबर आहे आजी. तुम्ही फक्त मुलगी सांगा, आपण लगेच लग्न लावून देऊया. अगं मनवा, काही काय? अगं आजीला उगाच त्रास कशाला ना? नाही म्हणजे आपल्या धवलनी एखादी मुलगी बघून ठेवलीच असेल ना. काय रे धवल? तो कसलो निवडतलो? मी सांगितलंय त्या काय एका पोरी विचारू, पण तात्या का जमणार नाही. म्हणजे आजी तुम्ही ऑलरेडी मुलगी बघितलीये? मग काय तर. ए ए ए ए तिच्या बघण्यावर जाऊ नका. मागे दिवाळीत पेपरात कटरीनाचा फोटो आला होता साडीत, तर त्याच्याकडे बघून ही म्हणते हिच्याशी लग्न करशील का? मग साडीत कसा सोजवळ वाटा होता पोट. हसतास कशात? नाही आजी, तसं नाही. अहो, कटरीना ना हिंदी फिल्म मधली हिरोईन आहे. मग माझं धवल पण हिरो असा. आजी, हे मात्र तू बेस्ट बोलली. बघलस, वाईच कौतुक केलंय तर झाडावर चढलो. अरे ते हिरो आयशीसाठी काय काय करतात. तू काय करतस रे माझ्यासाठी? हा, अगं तू बोल ग फक्त, काय करू? वय जा दुकानावर जाऊन बस जा.
ते सोडून तू बोल ग फक्त काय करू. बघलस इलो खाली मनवा. मी जरा दुकानात जाऊन येते. हा जरा बघशीत मा. हो आजी मी करते. चल. हो तूच काय गरज होती. काय काय कशाला बोललात रे तुम्ही. दुखताय रे का ते आधी सांग. ए मनवा, आपण काय बोललो का घ्यायला तूच सांग. आता आजीनेच लग्नाचा विषय काढला, मग आम्ही पण म्हटलं आपलं चला. अरे मी पाळण्यात असल्यापासून तो ती विषय काढते. तुला काय गरज होती. बर सोड ना प्लीज. चिल चॅम्प. आम्ही काय लगेच रुचिराचं नाव नव्हतं सांगणार. आणि तसंही आत्ता नाही तर कधीतरी नाव सांगायलाच लागेल ना तुला. ए बाई ते कधी ते नंतरच नंतर बघू. तुझ्या काय रे. हे बघ हिशोबाची वही इथेच विसरून गेली. याला आजी पण ना आता येईल परत युटर्न मारून घ्यायला. ए तुम्ही दोघं जरा बसा इथे. मी आजीला हे देऊन आलो. उगाच आमच्या म्हातारीला पायपीट नको. गुडघे बिचारीचे गेले. हा बसा तुम्ही. आणि ए शंकरपाळ्या खा रे. शंकरपाळी. यू वॉन्ट टू ट्राय. नाही जमणार मला. उगाच पीठ वाया जायचं. अरे काही वाया वगैरे जाणार नाही. मी शिकवते ना तुला. मी सांगते तसं कर. बर. हे बघ हा पिठाचा गोळा घे. आता हा गोळा म्हणजे तुझ्या फिल्मची स्टोरी असं समज. स्टोरी. आता फिल्म मेकरला कुकिंग शिकवायचे म्हणजे त्याच्या स्टाईलने शिकवायला पाहिजे ना. अरे वा, अचानक असा कॉन्फिडन्स आला का मला. आता जमणार मला. हा तर ही स्टोरी. ओके गुड. आता स्टोरीचा स्क्रीन प्ले करताना कसं आपण सगळ्या पात्रांचा सिच्युएशनचा वेगवेगळ्या अँगलनी विचार करतो. तसंच हा पिठाचा गोळा घेऊन तू सगळ्या बाजूने व्यवस्थित ला. ओके लेट मी ट्राय. गुड आहे. असा एखादा कुठला तरी अँगल चुकलाय असं नाही वाटत तुला. कुठलाही अँगल चुकला नाही. कदाचित तुझा अप्रोच वेगळा असेल. ते परेरा सर म्हणतात ना खरा फिल्म मेकर तोच ज्याचा अप्रोच वेगळा. निहार चला या पटकन. काय काम आहे. काम नाहीये तुला ओवाळायचंय. मी नाही ओळून घेणार जा. अरे अगं असं काय करतोयस. निदान भाऊबीजेच्या दिवशी तरी ऐकतायचं. मीच नेहमी ऐकत असतो. तूच ऐकत नाहीस माझं. साधा लॅपटॉप पण घेऊन देत नाहीस मला. अरे देवा तुझी गाडी अडकलीच आहे का अजून तिकडे. हे बघ निहार आपल्याला आता शक्य नाहीये लॅपटॉप घेणं. पण का. कारण माझ्याकडे नाहीयेत बाळा तेवढे पैसे. आणि जेवढे आहेत तेवढे मी सेव्हिंग करते की नाही. म्हणजे उद्या आईच्या आजारपणासाठी लागले तुझ्या ऍडमिशनसाठी लागले तर आपल्या हातात पैसे हवेत की नको. पण मला लॅपटॉप हवाय आणि तोही अभ्यासाला. निहार नको ना हट्ट करू बाळा. तुझ्या या हट्टी स्वभावामुळे आईला किती त्रास होत असेल याचा विचार केलायस का तू. बाबा गेल्यानंतर आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं ते आपण असा तिला त्रास द्यावा म्हणून का. पण मी त्रास कुठे देतोय. मला तर फक्त लॅपटॉप हवाय आणि तोही अभ्यासाला. हो मान्य आहे पण काही दिवस कर ना मोबाईलवर ऍडजस्ट. मला कंटाळा आलाय सतत ऍडजस्ट करायचा. मला हवाय लॅपटॉप. बरं बाबा घेऊया आपण लॅपटॉप. खरंच. कधी घ्यायचा. 1-2 महिन्यांनी घेऊया. पण एका अटीवर. मी नसताना आई पुढे कुठलाही हट्ट करून तिला त्रास द्यायचा नाही. कळलं. तुला जे हवंय ते माझ्याकडे मागायचं. ओके डन. कर आता. बनवू
थांब मी दाखवते. हे बघ. वेळ झाल्या रे. खरंच चव्या तुझ्या हाताला. तुझ्या नाही आपल्या. चालेल. सुनिए सुनिए सुनिए. तो भाई और बहनों, अब हम पेश करने जा रहे हैं इस साल की दिवाली का सबसे आलीशान सरप्राइज. Any guesses? No? डैन डैन. हे माझं घर आहे. कसं आहे? अरे मस्त मस्त. तू कसं मला सांग. हे मस्त भारी दिसतंय. थँक्यू. सम्राट हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणवा. कसला आहे सम्राट, सांगायचं नाही येणार म्हणून. अरे मी सांगणार होतो पण डवलू म्हणाला आपण त्यांना देऊया की सरप्राईज. मग मीच म्हटलं एक कशाला दोन दोन देऊया की सरप्राईज आहे. आणखी काय सरप्राईज आहे? अरे तुला सांगू ना ती सरप्राईज लयच भारी. तुला सांगूनच टाक. सरप्राईज. अरे कळलं ना. बोल ना. तो भाई और बहनों, अब हम पेश करने जा रहे हैं इस दिवाली का दूसरा और सबसे हसीन सरप्राइज. डैन डैन. हॅलो. ही माझी लहान बहीण. ओ छबुडी. अगं शिवानी. शिवानी नाव आहे तिचं. ए तू मनवाताई ना. आणि तू नीरव दादा बरोबर. हा बरोबर, पण तुला कसं माहित? दादा. अरे तर यायच्या आधी ना आपल्या सगळ्यांचं दाखवलंय ना हिला. चल. अरे मस्त सम्राट तू कधी येला? अगं आजी आता झालं आता झालं. असा दे असा दे. काय रे ही लहान भावली कोण? माझी बहीण आहे लहान. मी लहान नाही हा आता. आणि माझं नाव शिवानी आहे. छान हा छान हा. पण मुंबईत कसं काय इलं? दिवाळीसाठी? फक्त दिवाळीसाठी नाही भाऊबीजेसाठी सुद्धा. आणि आता तर 3 भाऊ आहेत ना माझे इथं. 3? एक माहिती हा. बाकीचे 2 कोण? हे नीरव दादा आणि धवल दादा. धवल दादा. अजय. मग मी कोण? आजी. घे. पकड. सगळ्यांना वळून तरी घे. अरे हो सॉरी पकड. ठेव ठेव. हा. धवल अरे पाकिट दी. थँक्यू दादा. आता नीरव दादा. डवलू पाकिट रिकामं नाही ना. माझं घर आहे अरे. डवलू पाकिट रिकामं नाही ना. आजीनीच भरले. एक नाही 4 भरले. आम्हाला पण दे ना. नाही अरे माझ्या चुलत बहीण येणार आहेत ना त्यांच्यासाठी येते. अच्छा अच्छा. ते आलं नाहीत तर घे हा तू. हा.